हॅलो गाईज, वेलकम बॅक. आजपासून आपण इकॉनॉमिक सर्वेचं डिस्कशन करणार आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इकॉनॉमिक सर्वेचं डिस्कशन करणार आहे. इकॉनॉमिक सर्वेमध्ये टॉपिक नंबर 6 ते 9 पर्यंत ॲग्रिकल्चर, सर्व्हिसेस, इंडस्ट्रीज आणि इन्फ्रास्ट्रक्चर याचं डिस्कशन आता आपल्याला करायचं आहे. लेक्चर कशा पद्धतीनं असेल, सो वी आर गोइंग टू फोकस ऑन मेन्स पार्ट. सो डेटा कुठं वापरता येऊ शकतो मेन्समध्ये आणि अपकमिंग प्रिलिम्समध्ये कोणता डेटा वापरता येईल. ठीक आहे, सो त्यात डेटाचं डिस्कशन आहे. काही ट्रेंड्स सर्वेमध्ये डिस्कस केलेले आहेत, ते ट्रेंड्स आपल्याला समजून घ्यायचे आहेत. ठीक आहे, सो ओव्हरऑल प्री आणि मेन्समध्ये हा डेटा तुम्हाला वापरता येऊ शकतो. सो विल स्टार्ट द लेक्चर विथ द ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये बऱ्याचशा डेव्हलपमेंट्स लास्ट 5 इयर्समध्ये आपल्याला दिसतात. ठीक आहे, सो त्या 5 वर्षांचा ट्रेंड, त्याच्यानंतर सेक्टरमधले इश्यूजचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते आणि सोल्युशन्स काय प्रपोज केलेत इकॉनॉमिक सर्वेनं, दॅट वी आर गोइंग टू डिस्कस हिअर. ओके, सो सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा स्टेटसचा विचार करूयात. ठीक आहे, सो स्टेटसमध्ये फर्स्ट थिंग फर्स्ट, ॲग्रिकल्चर सेक्टर शोज resilience in last 5 years. So sector demonstrated robust resilience with average annual growth rate of around 4.4% over the last 5 years, insulating the economy from global volatility. ठीक आहे, सो ही एक चांगली डेव्हलपमेंट आपल्याला मानता येईल, राईट. कारण जनरली ॲग्रिकल्चर सेक्टरचं ओव्हरऑल टार्गेट जे राहतं ते अराउंड 4% पर इयरचं आहे. ठीक आहे, सो विदिन लास्ट 5 इयर्स 4.4% पेक्षा ते जास्त नक्कीच गेलेलं आहे. आता हे जाण्यामागचं कारण काय, तर ते कारण तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये क्लिअर होईल. इथं खूप मोठा शिफ्ट आपल्याला दिसून येतो. सो द ग्रोथ इंजिन मूव्ड टू द अलाइड सेक्टर्स. ठीक आहे, सो क्रॉप प्रोडक्शनपेक्षा जास्त ॲग्रिकल्चरचं जे अलाइड सेक्टर आहे, जसं की लाईव्हस्टॉक किंवा फिशरीज आहेत. ठीक आहे, दीज आर आउटपेसिंग फूड ग्रेन्स, सिग्नलिंग अ स्ट्रक्चर्ड ट्रान्झिशन टू द हाय व्हॅल्यू ॲग्रिकल्चर. दिस इज अ व्हेरी गुड थिंग. हा शिफ्ट जो आहे हा एक चांगला शिफ्ट आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. सो जनरली कसं आहे, सेक्टर जे आहे ते ॲग्रिकल्चर आणि अलाइड ॲक्टिव्हिटीजपासून तयार होतं. पूर्ण सेक्टरचं टार्गेट 4%चं आहे. याच्यामध्ये ॲग्रिकल्चरचं क्रॉप प्रोडक्शनचं थोडंसं कॉन्ट्रीब्युशन नक्कीच कमी झालं आहे, बट त्याची जागा भरून काढण्याचं काम आपल्याला लाईव्हस्टॉक सेक्टरने आणि फिशरीज सेक्टरने केलेलं दिसून येतं. ठीक आहे, त्याच्यामुळे मग ओव्हरऑल 4.4% पर्यंत आपण तिथं पोहोचलो आहे. ठीक आहे, सो हा शिफ्ट का आला विल बी द क्वेश्चन फॉर मेन्स, आणि नेमका काय शिफ्ट आला विल बी द क्वेश्चन फॉर प्रिलिम्स. ठीक आहे, सो अकॉर्डिंगली आपल्याला हे 2 डेटा जे आहेत ते एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हनं बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा मेजर अस्पेक्ट जो आपण डिस्कस करणार आहे तो म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये चॅलेंजेस काय काय आहेत. ठीक आहे, सो व्हॉट आर द प्रेझेंट चॅलेंजेस इन ॲग्रिकल्चर विल बी द क्वेश्चन फॉर प्रिलिम्स, ऑर विच ऑफ द फॉलोइंग आर द चॅलेंजेस फॉर ॲग्रिकल्चर विल बी द क्वेश्चन फॉर प्रिलिम्स. ठीक आहे, सो इनपुट इफिशियन्सी हा एक मेजर चॅलेंज आहे. इनपुट इफिशियन्सी इज डिक्लाइनिंग. फर्टिलायझरचे रेशिओज जे आहेत NPKचे हे डिस्टॉर्ट झालेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर पर्सिस्टंट इल्ड गॅप्स थ्रेटन्स लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी. सो येणाऱ्या काळामध्ये फूड सिक्युरिटीचा एक मेजर कन्सर्न उभा राहू शकतो, ही चिंतासुद्धा इथं व्यक्त करण्यात आलेली आहे. ठीक आहे, सो ओव्हरऑल डेव्हलपमेंट आहे का? येस. ग्रोथ आहे का? येस. बट येणाऱ्या डेकेडमध्ये सिक्युरिटीचा कन्सर्न पण तिथं उभा राहू शकतो. ठीक आहे, सो याच्याविषयी सुद्धा इकॉनॉमिक सर्वेचा हा टॉपिक चर्चा करतो. त्याच्यानंतर मग आता सोल्युशन काय काढायचं, प्रॉब्लेम्सवर सोल्युशन काय काढायचं, पाथ फॉरवर्डमध्ये त्यांनी स्मार्टर इनपुट्सचं डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे, सो वी हॅव टू इन्क्लूड स्मार्टर इनपुट्स इन ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज, तरच आपल्याला इफिशियन्सीज जे आहेत किंवा डिस्टॉर्शन्स जे आहेत ते कमी करता येऊ शकतात. त्याच्यानंतर दुसरं सोल्युशन इन्कम स्टेबिलायझेशनचं आहे आणि व्हॉलंटरी क्रॉप डायव्हर्सिफिकेशन हे तिसरं सोल्युशन त्यांनी प्रपोज केलेलं आहे. ओके, सो याचीच चर्चा आपल्याला या ॲग्रिकल्चरच्या टॉपिकमध्ये करायचे. सो लेट्स स्टार्ट विथ द नंबर्स. ॲग्रिकल्चरचं ओव्हरऑल कॉन्ट्रीब्युशन विदिन द GDP जर सांगायचं झालं और ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड सांगायचं झालं तर दॅट स्टँड्स अराउंड 20%. ठीक आहे, सो नॅशनल इन्कममध्ये यांचं
कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते अराउंड 20% आपल्याला दिसून येतं. ॲग्रिकल्चर विषयी त्यांनी खूप चांगलं हे पण आयडेंटिफाय केलेलं आहे दॅट ॲग्रिकल्चर ॲक्ट्स ॲज अ शॉक ॲब्सॉर्बर फॉर द इकॉनॉमी. म्हणजे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतील तर त्या प्रॉब्लेमला ॲब्सॉर्ब करण्याचं काम तिथं ॲग्रिकल्चर सेक्टरनं केलेलं आहे. ठीक आहे. सो हा एक इंटरेस्टिंग आस्पेक्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट जनरेशनचा किंवा वर्कफोर्स एंगेजमेंटचा विचार केला तर टोटल पॉप्युलेशनच्या अराउंड 46.1% ही आजही ॲग्रिकल्चरमध्येच एंगेज असलेली आपल्याला दिसून येते. आता इथं हा नंबर प्रॉब्लेमॅटिक आहे. हा 46.1%चा नंबर जो आहे हा प्रॉब्लेमॅटिक आपल्याला दिसतो. प्रॉब्लेम काय आहे, एम्प्लॉयमेंटचा शेअर जरी जास्त असला तरी यांच्याकडनं ओव्हरऑल सेक्टरमध्ये होणारं व्हॅल्यू एडिशन कमी आपल्याला दिसून येतं. यालाच त्यांनी स्ट्रक्चरल ट्रान्सफॉर्मेशनचा लॅग सांगितलाय. हे साहजिक आहे बघा, इफ आय एम स्पेंडिंग समथिंग, मला तेवढ्या याच्यामध्ये रिटर्न्स पण मिळणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो जेवढं तुम्ही एंगेज होता तेवढे रिटर्न्स जनरेट होणं तिथं गरजेचं आहे. इवन दो 46.1% ऑफ द पॉप्युलेशन एंगेजेस इन द ॲग्रिकल्चर सेक्टर, त्यांचं ओव्हरऑल आउटपुट अराउंड 20%च आहे. नॅशनल इन्कममध्ये आउटपुट किती दिसतं, अराउंड 20%च आहे. याला स्ट्रक्चरल लॅग त्यांनी सांगितलंय, याला स्ट्रक्चरल ट्रान्सफॉर्मेशन लॅग त्यांनी सांगितलंय. हा एक कॉज ऑफ कन्सर्न आपल्याला वर्कफोर्स एंगेजमेंटच्या बाबतीमध्ये दिसून येतो. ट्रेंडचा विचार केला तर लास्ट 5 इयरचा ॲन्युअल ॲव्हरेज ग्रोथ रेट जो आहे तो 4.4%च्या आसपास राहिला आहे. त्याच्यानंतर सेकंड क्वार्टर 25-26चा ग्रोथ रेट जो आहे तो 3.5% आसपास राहिलेला आहे. प्रिलिमच्या दृष्टिकोनातून हा डेटा थोडासा महत्त्वाचा. आणि डेकेडल ग्रोथ जर आपण बघितली फिस्कल इयर 16 पासून 25 पर्यंत, तर आपल्याला 4.45%चा ॲन्युअल ग्रोथ रेट जो आहे हा गेल्या डेकेडमध्ये दिसून येतो. ठीक आहे. इट्स अ व्हेरी गुड नंबर. ठीक आहे. सो हायेस्ट इन रिसेंट डेकेड्स असं आपल्याला सांगता येईल. सो वरवरचं सांगायचं झालं तर ॲग्रिकल्चर सेक्टर बूम करते का? येस, बट देर आर सम इश्यूज, जो की इथं बघितला. देर आर सम इश्यूज जे आपल्याला बाकीचे मगाशी आपण जे डिस्कस केले होते फर्टिलायझर्सच्या केसेसमध्ये असतील ते. ठीक आहे. सो हे इश्यूज एक्झिस्ट करतायत. मग आता जर मला इथून पुढे जायचं असेल, 4.4ला जर मला क्रॉस करायचं असेल तर नो डाऊट सगळ्यात पहिले या इश्यूजवर मला काम करणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो ही क्लॅरिटी असू देत. मग आता आजचं ग्रोथ इंजिन ॲग्रिकल्चरचं सांगायचं झालं तर अलाइड सेक्टर्स पुढे आलेलं दिसून येतं. जसं की सेक्टोरियल ग्रोथ रेट जर आपण बघितला, ठीक आहे, फिस्कल इयर 16 to 25चा गेल्या 10 वर्षांचा, तर फिशिंग आणि ॲक्वाकल्चरचा ओव्हरऑल ग्रोथ रेट जो आहे तो अराउंड 8.8% दिसतो, जो की ॲव्हरेजपेक्षा खूप जास्त आहे. ॲव्हरेजपेक्षा डबलच आहे. तेच आपण लाईव्हस्टॉक सेक्टरचा विचार केला तर तो 7.1%चा आपल्याला दिसणार आहे, जो की पुन्हा आपल्या ॲव्हरेजपेक्षा जास्त दिसून येतो. हां, फक्त क्रॉप सेक्टरचा विचार जर केला तर क्रॉप सेक्टरचा हा डेकेडल ग्रोथ रेट जो आहे दॅट स्टँड्स अराउंड 3.5%. दिस इज अ कॉज ऑफ कन्सर्न. हे करतायत, इट्स अ व्हेरी गुड थिंग. हे होणंच गरजेचं आहे, बट हे लॅग पण नाही झालं पाहिजे. ठीक आहे. हे कमी पण राहिलं नाही पाहिजे. हा एक मोठा मेसेज इथं द्यायचा आहे. ठीक आहे. सो लाईव्हस्टॉकचा सर्ज आपल्याला दिसून येतो. जवळपास GVA जो आहे लाईव्हस्टॉकचा तो 195%नं बूम झाला. फिशरीजचा अराउंड 140%नं बूम झालेला आपल्याला दिसून येतो. आता इथं बघा, हे जे ट्रान्झॅक्शन चालू आहे लाईव्हस्टॉकचं आणि फिशरीजचं जे ट्रान्झॅक्शन चालू आहे, याला त्यांनी काय म्हटलंय, ॲग्रिकल्चर इज ट्रान्झिशनिंग इनटू इंटिग्रेटेड बायो इकॉनॉमी. ठीक आहे. सो प्रिलिम्समध्ये बायो इकॉनॉमी काय आहे असा एक स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. सो अकॉर्डिंगली आपल्याला थोडंसं प्रिपरेशन तिथे करून ठेवावं लागेल. त्यानंतर आता प्रोडक्शन स्टेटसचा जर विचार केला तर प्रोडक्शन स्टेटसमध्ये लो व्हॅल्यू क्रॉप्सकडून हाय व्हॅल्यू क्रॉप्सकडे स्ट्रक्चरल शिफ्ट होत असलेला दिसून येतो. हा एक खूप इंटरेस्टिंग ट्रेंड आहे. ठीक आहे. आता हा ट्रेंड आपण नॉर्मली ऑब्झर्व सुद्धा करतो. ओके. सो गावाकडे जर तुम्ही बघितलं असेल तर जनरली हॉर्टिकल्चर किंवा फ्रूट प्रोडक्शन मोठ्या प्रमाणामध्ये बूम करत आहे. याला स्ट्रक्चरल शिफ्ट म्हटलं जाईल. ठीक आहे. सो हा स्ट्रक्चरल शिफ्ट ॲग्रिकल्चरमध्ये दिसतो आणि इट इज रिक्वायर्ड स्ट्रक्चरल शिफ्ट, असं नाही की तो फोर्सफुली झालाय. ठीक आहे. सो ही एक नेक्स्ट थिंग आहे आपल्या इव्होल्युशनमधली, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटच्या इव्होल्युशनमधली ही खूप चांगली नेक्स्ट थिंग आपल्याला सांगता येऊ शकते. ठीक आहे. सो सध्याचा जर विचार केला, म्हणजे कम्पॅरिझनचा जर विचार केला तर आजच्या परिस्थितीमध्ये फूडग्रेनचं प्रोडक्शन राहिलेलं आहे अराउंड 357.7. ठीक आहे.
त्याच्यानंतर हॉर्टिकल्चरचं जर आपण बघितलं तर अराउंड 362.08 मिलियन मेट्रिक टनपर्यंत ते पोहोचलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, पहिल्यांदाच असं झालेलं आहे फूड ग्रेनच्या पेक्षा जास्त हॉर्टिकल्चरचं प्रोडक्शन दिसून येतं. ओके, हा एक ट्रीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा बीट आपल्याला सांगता येईल. व्हेजिटेबल्समध्ये जर आपण बघितलं तर व्हेजिटेबल सेकंड लार्जेस्ट शेअर आपल्याला वर्ल्डमधला दिसून येतो. वी आर द वर्ल्ड सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ व्हेजिटेबल्स. फ्रूट्समध्ये थोडंसं अजून कमी आहे, याला इथं वाढवता येऊ शकतो, 114च्या आसपास आपल्याला दिसून येतो. ओनियन्सचा विचार जर केला तर जगाच्या 25% ओनियन प्रोडक्शन भारतामध्ये दिसून येतं. वी आर वर्ल्ड्स लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ ओनियन्स. याच्यासाठी TOP नावाची एक स्कीम आली होती बघा. ठीक आहे, टोमॅटो ओनियन पोटॅटोवाली. सो ही टॉप्स नावाची जी स्कीम आहे, या टॉप्स नावाच्या स्कीमनं ओनियन प्रोडक्शनला प्रचंड बूम केलेलं दिसून येतं. हॉर्टिकल्चर सेक्टरचा जर विचार केला तर अराउंड 33% ऑफ ॲग्रिकल्चर GVA जो आहे हा आता हॉर्टिकल्चर कॉन्ट्रीब्यूट करत असताना दिसून येतो. ठीक आहे, सो ॲग्रिकल्चरमध्ये शिफ्ट काय आहेत? फिशरीज वाढतात, लाईफस्टॉक वाढतात, क्रॉप प्रोडक्शन डाऊन झालेलं आहे, बट हॉर्टिकल्चरचं प्रोडक्शन वाढायला सुरू झालं. फळांचं प्रोडक्शन वाढायला जे आहे हे सुरू झालेलं आपल्याला इथे दिसून येतं. दिस इज अ व्हेरी बिग थिंग. आता थोडंसं प्रॉब्लेम्सच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर इथं कंपॅरिझनचा एक खूप चांगला टेबल त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे, कोर प्रॉब्लेमचा विचार जर केला तर सिग्निफिकंट यील्ड गॅप्स आपल्याला दिसून येतात ज्यावेळेस आपण ग्लोबल किंवा ग्लोबल पियर्स बरोबर कम्पेअर करतो किंवा चायना बरोबर आपण कम्पेअर करतो. ठीक आहे, सो टनेजमध्ये आहे, पर हेक्टर टनेजमध्ये हा यील्ड गॅप दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मेजचा विचार केला तर ग्लोबल ॲव्हरेज जो आहे तो अराउंड 1 हेक्टरला 5.8 टन्सचा आहे, आपला 3.2चा आहे. ठीक आहे, सो 2.6 टनचा इथं यील्ड गॅप आपल्याला दिसतो. राईसचा विचार केला तर 6.5 टन पर हेक्टर प्रोडक्शन चालतं. इंडियामध्ये ते फक्त 4 टनच्या आसपास आहे, 2.5 टनांचा गॅप तिथं बसतोय. सोयाबीनचा विचार केला तर भारताचं 1.1 टन आहे, ग्लोबल ॲव्हरेज 3 टनांचा आहे, आपला यील्ड गॅप 1.9 टनांच्या आसपास इथं दिसून येणार आहे. ठीक आहे, सो जे मेजर क्रॉप्स कन्सिडर केले जातात या मेजर क्रॉप्समध्ये सगळ्याच ठिकाणी आपल्याला पर्सिस्टंट यील्ड गॅप्स दिसून येतात. याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे? आता हे गॅप असण्याचं कारण काय तर लँड आणि वॉटर रिसोर्सेस फायनाईट आहेत. ठीक आहे, सो इथं आपल्याला यील्ड इम्प्रूव्हमेंट कमी पडते जे भविष्यामध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो एरिया एक्सपान्शन हा भारताचा प्रॉब्लेम नाही आहे, यील्ड इम्प्रूव्हमेंट हा प्रॉब्लेम आहे. आपल्याला चांगल्या क्वालिटीचं सीड तिथं लागणार आहे, हायब्रिड सीड्स आपल्याला तिथं लागणार आहेत. आता हे हायब्रिड सीड प्रोडक्शन किंवा मॉडिफाईड टेक्नॉलॉजीज म्हणजे नवीन टेक्नॉलॉजीचा वापर ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस रिझल्ट येतोय का याचं एक एक्झाम्पल पण त्यांनी दिलं जे ग्राउंडनट प्रोडक्शनमध्ये आपल्याला दिसून येतं. रिसेंटली ग्राउंडनट प्रोडक्शन वाढलेलं आहे बिकॉज इम्प्रूव्ड व्हरायटीजचं इंट्रोडक्शन आपल्याला इथं झालेलं दिसून येतं. सो नो डाऊट प्रॉब्लेम इम्प्रूव्हमेंटचा आहे, सोल्युशन एका ठिकाणी आपल्याला दिसतंय. आता तेच बाकीच्या पिकांमध्ये आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि जे फूड सिक्युरिटीचे पिलर्स आहेत राईस आणि व्हीटमध्ये यांच्यामध्ये आपल्याला पोटेन्शियल लॉसेस दिसून येत आहेत. पोटेन्शियल लॉसेसचं कारण क्लायमेट स्ट्रेसचं सांगता येते. क्लायमेट चेंजचे इश्यू आहेत. राईस पावसाचं प्रमाण कमी झालंय, व्हीट थंडीचं प्रमाण कमी झालंय. ठीक आहे, सो याच्यामुळे या दोघांचं प्रोडक्शन आपल्याला त्यांच्या मेजर स्टेट्समध्ये जसं की वेस्ट बेंगॉल असेल, UP मध्ये असेल, हे सध्या कमी कमी होत असलेलं सांगता येतं. सो इथे एक खूप चांगला क्वेश्चन जो आहे तो मेन्समध्ये तयार होऊ शकतो. ठीक आहे, हे असं असण्याचं कारण काय आहे किंवा याचा इम्पॅक्ट फूड सिक्युरिटीवर काय पडतो. ठीक आहे, सो असा एक प्रश्न मेन्समध्ये तयार होऊ शकेल. प्रिलिम्समध्ये ॲज सच डिरेक्टली क्वेश्चन तर इथे येणार नाही. ओके, ॲग्रिकल्चर ऑप्शनल जर असेल तर नक्कीच इथं राईस व्हीट सिस्टीमवर काहीतरी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, पुढचा प्रॉब्लेम जो आहे तो आहे न्यूट्रिएंट कन्झम्पशनचा. सीन काय झाला आहे तर न्यूट्रिएंट कन्झम्पशन आपलं वाढलंय, फर्टिलायझर कन्झम्पशन आपलं वाढलंय. वाढलेलं कन्झम्पशन सॉईलच्या प्रोडक्टिव्हिटीला सध्या डॅमेज करत असलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, एक्सपेक्टेड आयडियल रेशो जर NPKचा आपण बघितला तर 4:2:1 पाहिजे. एक्सपेक्टेड आयडियल रेशो जो आहे तो किती पाहिजे? 4:2:1. म्हणजे 4 किलो युरिया टाकला तर 2 किलो आपल्याला फॉस्फरस आणि 1 किलो काय करायचं आहे? पोटॅश तिथं टाकायचं आहे. दिस इज आयडियल एक्सपेक्टेड रेशो. भारताच्या केसमध्ये हा एक्सपेक्टेड रेशो आहे 10.9 as to 4.1 as to 1. ठीक आहे, सो हा खूप जास्त डिस्टॉर्ट म्हणजे 4च्या जागी 10 आपण कन्झ्युम करतोय.
3च्या जागी 4 आपण कन्झ्युम करतोय. ठीक आहे. सो हा एक मोठा प्रॉब्लेम दिसून येतो. आता याच्यामागे कारण खूप सिम्पल आहे. युरियाचं कन्झम्पन का वाढतंय, तर युरिया सबसिडाइज रेटमध्ये आहे. सो खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये हा युरिया तिथे अवेलेबल होऊन जातो. कमी किमतीमध्ये आहे म्हणून शेतकरी पण जास्त कन्झ्युम करणार आहे. आणि याच्या पुढचा आणखी एक प्रॉब्लेम काय आहे, ग्रीन रिव्होल्युशनमध्ये कन्सिस्टंटली आपण फर्टिलायझर कन्झम्पशन वाढवत गेलोय. ठीक आहे. सो सॉईलची प्रोडक्टिव्हिटी अशी पण डाऊन होत चाललेली आहे. म्हणजे आता तेवढा युरिया 10 किलो युरिया टाकल्याशिवाय आपलं प्रोडक्शनच येत नाही. ठीक आहे. सो सॉईल प्रोडक्टिव्हिटी तर कुठं ना कुठं तरी लॉंग रनमध्ये डॅमेज झालेली आहे. दॅट्स वाय हे कन्झम्पशन वाढलेलं सुद्धा आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. सो हा एक मेजर कन्सर्न इकॉनॉमिक सर्वेने इथं काय केलं आहे, हायलाईट केलेला आहे. ठीक आहे. सो एक्सेसिव्ह नायट्रोजन ॲप्लिकेशन इज लीडिंग टू डिक्लाइनिंग सॉईल ऑर्गॅनिक कार्बन अँड अ प्लॅटोइंग यील्ड रिस्पॉन्स. ठीक आहे. म्हणजे जास्त उत्पन्नच निघत नाहीये. सो क्रॉप्स नाउ रिक्वायर मोर फर्टिलायझर टू मेंटेन द सेम आउटपुट. ठीक आहे. सो म्हणून सुद्धा फर्टिलायझर कन्झम्पशन आपल्याला वाढलेलं इथं दिसून येतं. आता पुढचा प्रॉब्लेम जो आहे तो क्रेडिट डिस्पॅरिटीचा दिसून येतो. ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये क्रेडिट खूप महत्त्वाची गोष्ट मानली जाते. बिकॉज पेपर थिन मार्जिनवर तिथं फार्मर काम करतो. पहिली गोष्ट, त्याच्याकडे इनपुट कॉस्ट नसतात. ठीक आहे. इनपुट कॉस्ट नसतील तर त्याला त्या सीझनमध्ये प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी करता येत नाही. सो म्हणून तिथं क्रॉप लोन्स इनपुट प्रोव्हाइड करतात. राईट. आता क्रॉप लोन्स ज्यावेळेस बँक देणार आहे त्यावेळेसच फार्मरला काही ना काहीतरी चांगली इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी फार्मिंगमध्ये करता येणार आहे. म्हणजे असं इमॅजिन करून चला की फार्मिंग इज अ बिझनेस आणि हे क्रॉप लोन जे आहे ते वर्किंग कॅपिटल आहे. ठीक आहे. आता वर्किंग कॅपिटल मिळालं तर बिझनेस रन होणार आहे. क्रॉप लोन मिळालं तर ॲग्रिकल्चरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला डेव्हलपमेंट्स दिसणार आहेत. भारतामध्ये सगळ्याच ठिकाणी आपल्याला हा क्रॉप लोनचा ॲक्सेस दिसत नाही. ठीक आहे. आता नकाशामध्ये तुम्ही बघितलं तर हा जो रेड कलरचा एरिया आहे ज्याच्यामध्ये MP बिहार आहे, UP बिहार आहे, MP छत्तीसगड आहे, इथं सर्वात कमी क्रेडिट पेनिट्रेशन आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. आता क्रॉप एरियाचा विचार केला तर इथं देशाच्या अराउंड 30% क्रॉप एरिया दिसून येतो. पण जर क्रॉप लोन्सचा विचार केला तर टोटल देशामध्ये जेवढे क्रॉप लोन्स दिले जातात त्याच्या फक्त 14.7%च क्रेडिट अवेलेबिलिटी आपल्याला या रिजनमध्ये दिसून येते. मॅक्सिमम आपल्याला क्रेडिट अवेलेबिलिटी या खालच्या रिजनमध्ये दिसून येणार आहे. ठीक आहे. सो फायनान्शियल सपोर्ट डज नॉट अलाइन विथ द ॲग्रिकल्चरल डेन्सिटी. याचा कॉन्सिक्वेन्स काय, फार्मर्स इन द सेंट्रल रिजन लॅक लिक्विडिटी फॉर मेकनायझेशन अँड क्वालिटी इनपुट परप्युच्युएटिंग लो यील्ड्स. आता पैसेच नसतील तर साहजिक आहे तिथं जास्त यील्ड आपल्याला दिसणार नाही. सो क्रेडिट ॲक्सेसिबिलिटी हा एक ॲग्रिकल्चरमधला मेजर प्रॉब्लेम आहे. ओके. सो क्रेडिटवर एखादा क्वेश्चन जर येत असेल पेपर 3 GS मध्ये तर तुम्हाला हे एक आर्ग्युमेंट तिथं सांगता येऊ शकतं. सगळ्याच ठिकाणी क्रेडिट ॲक्सेसिबिलिटी नाही. फॉर एक्झाम्पल सेंट्रल रिजनमध्ये अराउंड 14.7% ऑफ इंडियाज क्रेडिट दिसून येतं. इवन दो एरिया 30%चा असला तरी सुद्धा. ठीक आहे. सो एक खूप चांगलं एक्झाम्पल तुम्हाला पेपरमध्ये तिथं वापरता येईल. त्याच्यानंतर आणखी एक इंटरेस्टिंग डेव्हलपमेंट जे दिसून येते पॉलिसी डिलेमाची आहे. फोकस कुणाला करायचा, एनर्जी सेक्युरिटीला फोकस करायचा का फूड सिक्युरिटीला फोकस करायचा. आता याच्या मागची स्टोरी काय आहे तर रिसेंट इयर्समध्ये इथेनॉल प्रोडक्शन बूममध्ये गेलेलं आपल्याला दिसून येतं. इथेनॉल ब्लेंडिंगचे प्रोग्राम सुद्धा चालू आहेत. 20% आसपास इथेनॉल सध्या ब्लेंड केलं जाते. ठीक आहे. पेट्रोलमध्ये ही इथेनॉल ब्लेंडिंग आपल्याला दिसून येते. आता इथेनॉल ब्लेंडिंगसाठी इथेनॉल पाहिजे म्हणजे इथेनॉलची डिमांड मार्केटमध्ये वाढत चालली आहे आणि हे इथेनॉल प्रोडक्शन करण्यासाठी ॲग्रिकल्चरल प्रोड्यूसला या प्रोडक्शनमध्ये वापरलं जाते. ठीक आहे. सो जशी इथेनॉलची डिमांड वाढत जाईल तशी रॉ मटेरियलची डिमांड वाढते. जशी रॉ मटेरियलची डिमांड वाढेल तसं तसं फार्मर्स काय करतील, आता मेजकडे शिफ्ट व्हायला सुरू होतील का तर त्यांना तिथं जास्त ग्रोथ दिसतेय. ठीक आहे. मग ज्यावेळेस फार्मर ट्रेडिशनल क्रॉप सोडून मेज कल्टिवेशनकडे शिफ्ट होईल त्यावेळेस फूड सिक्युरिटीचा एक मेजर कन्सर्न तयार होईल का तर फार्मर पल्सेस किंवा ऑइल सीड्सच्या ऐवजी आता मेज कल्टिवेशनकडे चाललाय. म्हणजेच भारतातलं पल्स प्रोडक्शन, ऑइल प्रोडक्शन किंवा सिरियलचं प्रोडक्शन जे आहे ते ओव्हर द पिरियड ऑफ टाइम काय होत जाईल,
कमी कमी होत जाईल. ठीक आहे. सो आता इथं पॉलिसी डिलेमा दिसतो. पॉलिसी डिलेमा रिझन बिंग गव्हर्नमेंट एनर्जीला पण प्रमोट करतोय, इथेनॉल ब्लेंडिंगला पण प्रमोट करते आणि फूड सिक्युरिटीला पण प्रमोट करते. आता फार्मर कन्फ्यूज झालाय की नेमकं इकडे जाऊ का इकडे जाऊ, आणि त्याला एनर्जी सिक्युरिटीच्या बाजूला किंवा मेज कल्टिवेशनच्या बाजूला रिटर्न जास्त दिसतात, तो साहजिक तो तिकडच्या बाजूला जाणार आहे. ठीक आहे. सो एका पॉलिसीला एनर्जीला प्रमोट केल्यामुळे फूड सिक्युरिटीला फटका तिथं बसतोय. सो हा एक डिलेमा सध्या आपल्याला फेस करावा लागतोय. ठीक आहे. सो पल्सेसचं एकरेज स्टॅग्नेट किंवा डिक्लाइनिंग झालेलं आपल्याला दिसून येतं. प्राइस सिग्नल्स फॉर इथेनॉल आर इन्सेंटिव्हायझिंग द फार्मर्स शिफ्ट अवे फ्रॉम द पल्सेस अँड ऑइल सीड्स रिस्किंग हायर इम्पोर्ट डिपेंडन्स फॉर द फूड. ठीक आहे. सो आपली पल्स किंवा ऑइल सीड्सची इम्पोर्ट डिपेंडन्स जी आहे ही इम्पोर्ट डिपेंडन्स तिथं वाढू शकते. दिस इज अ व्हेरी बिग कॉज ऑफ कन्सर्न फॉर अस. ठीक आहे. सो आता सोल्युशनकडे जाऊयात. प्रॉब्लेम्स आपण बघितले, प्रॉब्लेम्समध्ये आपण डिलेमाचा प्रॉब्लेम बघितलाय, त्याच्यानंतर क्रेडिट डिस्पॅरिटीचा प्रॉब्लेम आपण बघितलाय, न्यूट्रिएंट रेशोजचा प्रॉब्लेम आपण इथं बघितलेला आहे, यील्ड गॅपचा प्रॉब्लेम आपल्याला इथं दिसून येणार आहे. ठीक आहे. सो आता या प्रॉब्लेम्सवर आपल्याला सोल्युशन्स काय काढता येऊ शकतात. पहिलं सोल्युशन जे आहे, डिस्टॉर्शन कमी करण्यासाठी स्मार्टर इनपुट्स आपल्याला इथं वापरता येऊ शकतात. ठीक आहे. सो पहिलं सोल्युशन त्यांनी काय सांगितलं, स्मार्टर इनपुट्सचं सांगितलेलं आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले प्रोडक्शन वाढवण्यासाठी रिझिलियंट सीड्सची डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. जे सीड्स डेव्हलपिंग क्लायमेट चेंज सिनारिओमध्ये सुद्धा चांगलं प्रोडक्शन तिथं देऊ शकतात, रिझिलियंट आहेत. मग याच्यासाठी आपण एक मिशन पण लॉन्च करतोय, नॅशनल मिशन ऑन हाय यील्डिंग सीड्स. याच्यामध्ये आपण जवळपास 100 नवीन क्लायमेट रिझिलियंट व्हरायटीजचं टार्गेट ठेवलंय. डायरेक्ट प्रिलिमचा प्रश्न मला इथं दिसतोय, मिशनचं टार्गेट काय आहे किंवा हे टार्गेट कोणत्या मिशनचं आहे. ठीक आहे. सो हे थोडंसं व्यवस्थित करून ठेवा, हा सिनॅरिओ थोडासा व्यवस्थित बघून ठेवा. मुव्हिंग ऑन, न्यूट्रिएंट मॅनेजमेंटमध्ये त्यांचं म्हणणं आहे की युरिया कन्झम्पशन कमी करायचं असेल तर वी शुड मूव्ह अवे फ्रॉम द एरिया अँड शिफ्ट टुवर्ड्स युसेज ऑफ नॅनो युरिया अँड सॉइल हेल्थ कार्ड. याच्यामध्ये जवळपास 25.55 कोटी सॉइल हेल्थ कार्ड जे आहेत हे ऑलरेडी इश्यू झालेले आहेत. याच्यामुळे जो NPKचा इम्बॅलन्स झाला आहे, हा NPKचा इम्बॅलन्स आपल्याला कमी करता येऊ शकतो. ठीक आहे. आणि एक टेक्नॉलॉजीचं सोल्युशन सुद्धा त्यांनी तिथं दिलेलं आहे, ज्याला डिजिटल स्टॅक म्हटलंय, ॲग्री स्टॅक आणि डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन क्रिएटिंग डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर द फार्मर ID. कारण बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स आहेत किंवा फार्मर्सचं जे टार्गेटिंग चालतं ते डिजिटल मीडियाच्या माध्यमातून चालतंय. सो आपल्याला त्यांना तिथे इंटिग्रेट करावं लागेल. ठीक आहे. सो त्याच्यासाठी हा ॲग्री स्टॅक जो आहे, हा ॲग्री स्टॅक प्रपोज केलेला गव्हर्नमेंटने आपल्याला दिसतो. दुसरं सोल्युशन जे आहे ते इकॉनॉमिक रेझिलियन्स आणि इन्कम प्रोटेक्शनचे. इथं इकॉनॉमिक सर्वे सांगतो की 3 लेयरची सेफ्टी नेट असायला पाहिजे. 3 लेयरची सेफ्टी नेट इथं असायला पाहिजे. पहिल्या लेयरमध्ये फार्मरला क्रॉप इन्शुरन्सचं कव्हरेज मिळणं गरजेचं आहे. पहिल्या लेयरमध्ये फार्मरला क्रॉप इन्शुरन्सचं कव्हरेज मिळणं गरजेचं आहे. इवन दो प्रधानमंत्री फसल बिमा योजना एक्झिस्ट जरी करत असली तर ती सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. आपल्याला तिला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. अँड फॉर दॅट पर्पज वी कॅन यूज द डिजिटल टेक्नॉलॉजीज नाव. ठीक आहे. सो याच्यामध्ये टेक इंटिग्रेशन करणं गरजेचं आहे, जसं की डिजिक्लेम असेल किंवा S-टेक असेल, ज्याच्यामुळे फास्ट सेटलमेंट्स होऊ शकतात. ठीक आहे. सो हे पहिलं कवर, हे पहिलं सेफ्टी नेट म्हणजे चांगलं स्ट्रेंथन झालेलं क्रॉप इन्शुरन्सचं कव्हरेज फार्मर्सला मिळालं तर प्रॉब्लेम तिथं सॉर्ट होऊ शकतो, त्यांच्यामध्ये इकॉनॉमिक रेझिलियन्स येऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरं कव्हर जे आहे किंवा दुसरा सेफ्टी नेट जो आहे तो प्राइस अश्युरन्सचा आहे इन द फॉर्म ऑफ MSP, जे तो ऑलरेडी गव्हर्नमेंटनं काय केलं आहे, प्रोडक्शन कॉस्टच्या अराउंड 1.5 टाइम्स MSP डिक्लेअर केलेली आहे. ठीक आहे. सो सर्वे म्हणतो की हे केलंय आपण, हां फक्त एवढंच आहे की सगळ्याच ठिकाणी MSPनं परचेस होत नाही. सो आपल्याला तो स्ट्रेंथन करावा लागेल. दॅट विल बी द सोल्युशन फॉर एस्टॅब्लिशिंग धिस सेकंड सेफ्टी नेट. आणि तिसरा जो आहे तो फार्मरला इन्कम सपोर्ट पण द्या PM किसान याच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. जो की सध्या गव्हर्नमेंट करते. अराउंड 4 लाख कोटी रिलीज झालेले आपल्याला 21 इन्स्टॉलमेंट्स आत्तापर्यंत देण्यात आल्यात. 4 लाख कोटी फार्मर्सपर्यंट पोहोचवलेले आहेत. ठीक आहे. सो इथं कव्हरेज महत्त्वाचं आहे. या इथं काय गरजेचं आहे, कव्हरेज गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिसरं सोल्युशन मार्केट आर्किटेक्चर आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं आहे. म्हणजे शेतकऱ्यांना मार्केटिंगचा एक मेजर इश्यू आहे. म्हणजे
हे बघा, कोणताही बिझनेस रन करत असताना प्रॉब्लेम इज नॉट हाऊ टू प्रोड्यूस ऑर व्हॉट टू प्रोड्यूस, प्रॉब्लेम इज हाऊ टू सेल. ठीक आहे, जोपर्यंत सेल होणार नाहीये तोपर्यंत तुमचा बिझनेस सक्सेसफुल नसणार आहे. इट इज व्हेरी इझी टू प्रोड्यूस बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मार्केट अँड सेल. ठीक आहे, सो तो मार्केटिंगचा आस्पेक्ट सॉल्व्ह करण्यासाठी एक 3 पॉईंट फॉर्म्युला गव्हर्नमेंटने इथं किंवा इकॉनॉमिक सर्व्हेने इथं आपल्याला सांगितलंय. पहिल्या पॉईंटमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की एक लिंकेज आपल्याला इथं तयार करायची आहे. इथे एक लिंकेज तयार करायचे आहे, जे लिंकेज 3 पिलर्सवर काम करेल. ठीक आहे, त्यातला पहिला पिलर जो त्यांनी सजेस्ट केला आहे तो पहिला पिलर ॲग्रिगेशनचा आहे. म्हणजे फार्मरच्या फील्डवर ॲग्रिगेटेड फूड प्रोड्यूस आपल्याला दिसायला पाहिजे. सिंगल फार्मर मार्केटमध्ये जाऊन विकत असेल तर त्याची बार्गेनिंग पॉवर कमी असते. तेच जर 100-200 शेतकऱ्यांचा ग्रुप एकत्र गेला ॲग्रिगेशनच्या फॉर्ममध्ये तर बार्गेनिंग पॉवर वाढते. ॲग्रिगेशनमुळं रेट चांगला मिळतो अँड दिस ॲग्रिगेशन शुड बी कॅरीड आउट थ्रू द इम्प्लिमेंटेशन ऑफ फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स ऑर FPOs. ठीक आहे, सो हे पहिला पिलर त्यांनी सांगितलं आहे. नो डाऊट अराउंड 10,000 किंवा 10,000 FPOs आर बीइंग एस्टॅब्लिश्ड थ्रू द नाबार्ड्स नेटवर्क. ठीक आहे, सो तो पहिला पिलर आपण सक्सेसफुली आता वर्कआउट करतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा पिलर त्यांनी जो सांगितलाय तो आहे पोस्ट हार्वेस्ट इन्फ्रास्ट्रक्चरचा. मग हे पोस्ट हार्वेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड गव्हर्नमेंटनं तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 1,23,000 कोटी मोबिलाइज झालेले आपल्याला दिसून येतात आणि 17,000 वेअरहाऊसेस क्रिएट झालेले आपल्याला दिसून येतात. नो डाऊट आपल्याला याच्यापेक्षा जास्त इन्फ्रास्ट्रक्चरची नक्कीच गरज आहे. आणि तिसरा आणि महत्त्वाचा पिलर युनिफाईड मार्केटचा आहे इन द फॉर्म ऑफ नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट. ठीक आहे, सो नामवर पण सध्या काम चालू आहे. अराउंड 1,522 मंडीज आर इंटिग्रेटेड इन द नेटवर्क ऑफ नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट. ठीक आहे, इट्स अ व्हेरी गुड थिंग. याच्यावर जवळपास 1.79 करोड फार्मर यांचं रजिस्ट्रेशन सुद्धा झालेलं आहे. प्राईस डिस्कवरी चांगली होती आहे आणि फार्मरला एक चांगलं इन्कम तिथं मिळायला सुरू झालेलं आहे. ठीक आहे, सो दिस इज द अल्टिमेट सोल्युशन. इकॉनॉमिक सर्व्हेचं म्हणणं आहे दिस इज द अल्टिमेट सोल्युशन. ह्या तिघांमध्ये फार्मरला जाणं गरजेचं आहे. तिघांपैकी एक नाही, तिघांमध्ये या लिंकमध्ये फार्मरला जाणं तिथं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सोल्युशन नंबर 4 जे अलाइड सेक्टर अपॉर्च्युनिटीजला वाढवतं. मग याच्यामध्ये लाईव्हस्टॉकसाठी आपल्याला आर्टिफिशियल इन्सेमिनेशनचं कव्हरेज तिथं वाढवावं लागेल, जे सध्या 40% आसपास दिसून येतं. हे थोडंसं वाढवा म्हणजे अजून फायदा जास्त होईल. 7.1% पेक्षा जास्त रिटर्न्स ते तिथं जनरेट करतील. सेकंड थिंग, लाईव्हस्टॉकमध्ये एक मेजर प्रॉब्लेम असतो डिसीजचा. ठीक आहे, सो तो डिसीज कंट्रोल करण्यासाठी जसं की FMD सारखा जो डिसीज आहे हा कंट्रोल करण्यासाठी वॅक्सिनेशन्सची गरज तिथं असते. ऑलरेडी अराउंड 125 करोड वॅक्सिनेशन्स तिथं दिलेले आहेत. FMD म्हणजे फूट अँड माउथ डिसीज म्हटलं जातं याला. ठीक आहे, म्हणजे जर तो डिसीज झाला तर प्राणी खायचं सोडून देतो. सो तो एक मेजर प्रॉब्लेम आहे लाईव्हस्टॉकमध्ये. सो त्याच्यासाठी हे वॅक्सिनेशन्स नो डाऊट गरजेचे आहेत, ऑलरेडी चालू आहेत. ठीक आहे, आपल्याला कव्हरेज त्यांचं वाढवावं लागेल. हे सध्याचं स्टेटस आपल्याला दिसून येतं. आणि फिशरीज हा आपला सगळ्यात खतरनाक अंडरडॉग म्हटलं तरी सुद्धा चालेल. जवळपास 130 देशांना फिशरीजमध्ये आपण काय करतोय सध्या एक्सपोर्ट करतोय. इस्रोनं लेटेस्टमध्ये एक कम्युनिकेशन नेटवर्क उभं केलेलं आहे वेसल्ससाठी, म्हणजे जी जहाजं समुद्रामध्ये जातात त्यांच्यासाठी. ठीक आहे, सो त्यांना जास्त धोका नाही आहे, मासे पकडता येऊ शकतात त्यांना. सो हा एक मेजर डेव्हलपमेंट आपल्याला यांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये सांगता येते. मग आता विकसित भारतसाठी ॲग्रिकल्चरनं नेमका कोणता रोल प्ले करावा. ठीक आहे, सो सर्वेचं म्हणणं आहे ॲग्रिकल्चर सेक्टर शुड शिफ्ट फ्रॉम द व्हॉल्यूम ड्रिव्हन अप्रोच टू एफिशियन्सी ड्रिव्हन अप्रोच. ठीक आहे, सो नंबर्स पेक्षा जास्त तुम्ही कशा पद्धतीने ही फार्मिंग ॲक्टिव्हिटी करताय, त्याची इफिशियन्सी काय आहे याच्याकडं ॲग्रिकल्चर सेक्टरनं शिफ्ट होणं गरजेचं आहे. देन ओनली विकसित भारतचं जे आपलं अल्टिमेट एम आहे ते तिथं सॉर्ट करता येईल. याच्यासाठी 4 गोष्टी कराव्या लागतील. क्लायमेट रिझिलियन्स आणावं लागेल प्रोडक्शनमध्ये, क्रॉप डायव्हर्सिफिकेशन करावं लागेल, वेट आणि राईटच्या सायकल आपल्याला ब्रेक कराव्या लागतील, न्यूट्रियंट बॅलन्स घेऊन येणं गरजेचं आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंटली ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट सुद्धा आपल्याला वाढवावी लागेल. ठीक आहे, सो हे 4 सोल्युशन्स विकसित भारतसाठी त्यांनी तिथं सांगितलेले आहेत. इथे एक प्रिलिमची बीट तयार होईल
ठीक आहे. सो विकसित भारत ॲग्रिकल्चरमध्ये करायचं असेल तर काय करावं लागेल, 1 2 3 4. ओके. सो ऑप्शन्स तिथं काही ना काहीतरी एक्सप्लोर करावे लागतील आपल्याला पेपरमध्ये. आता इथून पुढं ठीक आहे. सो दिस इज ऑल द डिस्कशन अबाउट आवर ॲग्रिकल्चर टॉपिक. त्याच्यानंतर आता वन लाईनर बिट्स मुद्दा म्हणून मी इथं टाकलेले आहेत, एकदा गोथ्रू फक्त करून घ्या. ठीक आहे. सो अराउंड 46.1% ऑफ इंडियाज वर्कफोर्स वर्क्स इन ॲग्रिकल्चर सेक्टर. नॅशनल इन्कममध्ये 20%चं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला दिसून येतं. लास्ट 5 वर्षांमध्ये 4.4%चं ओव्हरऑल कॉन्ट्रीब्युशन दिसून येतं. लाईव्हस्टॉक 7.1 आहे, फिशरीज 8.8 आहे, क्रॉप सेक्टर 3.5% आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर फिशरीजच्या प्रोडक्शनमध्ये 140%ची राईज आहे. लाईव्हस्टॉकच्या प्रोडक्शनमध्ये अराउंड 195%ची आपल्याला ग्रोथ तिथं दिसून येते. त्याच्यानंतर लार्जेस्ट ओनियन प्रोडक्शन आपण ग्लोबलच्या अराउंड 25% ओनियन सप्लाय इथं करतोय. फ्रूट आणि व्हेजिटेबलमध्ये सेकंड हायेस्ट प्रोड्युसर आपण सध्या आहोत आणि सी फूड एक्सपोर्ट जो आहे तो आपला अराउंड 130 कंट्रीजला जात असलेला दिसून येतो. ठीक आहे. सो वन लाईनर आहे, पेपरच्या आधी जायच्या आधी बघून घ्या. ओके. याचं ऑलरेडी डिस्कशन आपल्या स्लाईडमध्ये झाले. नंतर एकदा गोथ्रू ज्यावेळेस स्लाइड्स तुमच्याकडे येतील त्यावेळेस गोथ्रू करून घ्या. राईट. मूव्हिंग ऑन टू द चॅप्टर नंबर 7. या चॅप्टरमध्ये आपल्याला आता सर्व्हिसेसची चर्चा करायची आहे. मागच्या वर्षीच्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये सर्व्हिसेसला वॉर हॉर्स म्हटलेलं आहे. हा युद्धामध्ये वापरला जाणारा घोडा आहे. म्हणजे ज्यावेळेस सगळे घोडे बॉम्बचा आवाज ऐकून पळून निघून जातात, पुढून येणारा चार्ज होणारा सैनिक बघून पळून निघून जातात, त्यावेळेस हा युद्धातला घोडा दटून असतो तिथं स्वतःच्या मालकासोबत. ठीक आहे. सो सर्व्हिसेस आर वॉर हॉर्स. म्हणजे काही जरी झालं, सिच्युएशन कितीही हाताबाहेर गेली, इकॉनॉमी कितीही स्ट्रेसमध्ये आली, तरी सर्व्हिस सेक्टर इकॉनॉमीला कायम साथ तिथं देतं. ठीक आहे. पण सर्व्हिस सेक्टर जी स्टॅबिलिटी घेऊन येत होतं, त्या स्टॅबिलिटीला थोडेसे इश्यूज येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला दिसू शकतात. म्हणून बघा, सर्व्हिसेसचं एक्सप्लेनेशन करत असताना फ्रॉम द स्टॅबिलिटी टू न्यू फ्रंटियर्स आपल्याला दिसून येणार आहे. ठीक आहे. सो काही नव्या फ्रंटियर्स ओपन झालेले आहेत, जे अपॉर्च्युनिटीज पण देत आहेत आणि काही नवे चॅलेंजेस पण घेऊन येत आहेत. ठीक आहे. सो त्याची चर्चा आपल्याला करायची. आता स्टेटसचा विचार जर केला तर सर्व्हिसेस कॉन्ट्रीब्यूट अराउंड 53.6% ऑफ द GVA. ठीक आहे. अँड सर्व ॲज अ स्टॅबिलायझिंग फोर्स अमिड द ग्लोबल व्होलॅटिलिटी. काहीही प्रॉब्लेम येऊ द्या, हे परफॉर्मन्स करते. बरोबर. हा एकदम आपली भविष्याची म्हैस आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. इंडिया इज द 7th लार्जेस्ट सर्व्हिस एक्सपोर्टर. शेअर इन ग्लोबल ट्रेड डबल्ड फ्रॉम 2% इन 2005 to 4.3% in 2024. इट्स अ व्हेरी गुड अश्युरिंग डेव्हलपिंग न्यूज. ठीक आहे. सो आपला शेअर कमी झालेला नाही. आपण ग्लोबल सर्व्हिस ट्रेडमध्ये 2%वरनं 4.3% पोहोचलेलो आहोत. इट्स अ व्हेरी गुड थिंग ॲक्च्युअली. पण प्रॉब्लेम पण आहे. द स्टॅबिलिटी प्रॉमिस इज चॅलेंज्ड बाय द टेक्नॉलॉजिकल डिसरप्शन्स सच ॲज जनरेटिव्ह AI, ग्लोबल प्रोटेक्शनिझम अँड एम्प्लॉयमेंट पॅराडॉक्स. हा एक मेजर कन्सर्न सर्व्हिसेसमध्ये सांगितलेला आहे. ठीक आहे. सो सर्व्हिसेसमध्ये ग्रोथ तर आपल्याला दिसतेय, पण जॉब्स तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये क्रिएट होत नाहीये. त्याला एम्प्लॉयमेंट पॅराडॉक्स त्यांनी म्हटलेलं आहे. ओके. सो UPSC प्रिलिम्स व्हॉट इज एम्प्लॉयमेंट पॅराडॉक्स, सिम्पल फंडा तिथं विचारून देईल. ग्रोथ आहे, नो जॉब क्रिएशन इज द एम्प्लॉयमेंट पॅराडॉक्स, असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर स्ट्रक्चरल इश्यूजचा जर आपण विचार केला, ओके, ते प्रॉब्लेम्स आहेत. स्ट्रक्चरल इश्यूज म्हणजे कशामुळं सर्व्हिसेस प्रॉपरली डेव्हलप होत नाहीत, तो तर प्रॉब्लेम आहेच. कोणत्या इश्यूजमुळे ती डेव्हलप होत नाही, तर पहिला इश्यू जो आहे तो आपल्याला स्किल गॅपचा दिसून येतो. दुसरा इश्यू जो आहे तो रेग्युलेटरी फ्रिक्शनचा आपल्याला दिसून येतो. आणि तिसरा इश्यू जो आहे तो इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिटचा आपल्याला दिसून येतो. पुन्हा इथं प्रिलिमचा एक क्वेश्चन तयार झाला बघा. ठीक आहे. ॲक्च्युली मेन्सचा सुद्धा क्वेश्चन इथे येऊ शकतो की वाय सर्व्हिसेस आर नॉट टेकिंग ऑफ इन इंडिया इवन दो सर्व्हिसेस कॉन्ट्रीब्यूट अराउंड 50%. ते 50वरच अडकून पडले. अजून पुढे जायचं असेल तर काय, 4.6% आपण वर्ल्डच्या याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करतोय. 8-10% जायचं असेल तर काय. ओके. हे आपल्याला करावं लागेल. वी हॅव टू अड्रेस दीज स्ट्रक्चरल इश्यूज फर्स्ट. ठीक आहे. कोणता आहे? स्किल गॅपचा आहे. म्हणजे रिक्वायर्ड जॉबसाठी लागणारं स्किल आपल्या इंजिनियर्सकडे नाही. दुसरा प्रॉब्लेम काय, रेग्युलेटरी फ्रिक्शन दिसून येतं. गव्हर्नमेंटच्याच पॉलिसीज तिथे एक्सपान्शनमध्ये अडचणी क्रिएट करतायत. आणि तिसरं
इन्फ्रास्ट्रक्चरचा मेजर डेफिसिट आपल्याला इथे दिसून येतो. ठीक आहे, सोल्युशनमध्ये या तिघांवर काम करायचंय. सोबतच सर्वे काय सजेस्ट करतो, सर्वे सजेस्ट करतो की ठीक आहे, आत्तापर्यंत ज्या सेक्टर्समध्ये आपण कमवलेत पैसे, गुड थिंग, आपल्याला नव्या फ्रंटियर्स सुद्धा एक्सप्लोर करायच्या आहेत. मग त्या नव्या फ्रंटियर्समध्ये म्हणजे इथून पुढं गव्हर्नमेंटनं किंवा इकॉनॉमीनं कोणत्या सेक्टर्सला सिरियसली घ्यावं याविषयी त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. मग याच्यामध्ये पहिला मेजर सेक्टर जो त्यांनी सांगितला आहे की न्यू फ्रंटियर म्हणून काम करेल, स्पेस. इथं भरपूर पैसा जनरेट होऊ शकतो, लक्ष घाला असं त्यांचं म्हणणं आहे. ब्ल्यू इकॉनॉमीमध्ये पैसा खूप जनरेट होऊ शकतो, लक्ष घाला. ठीक आहे, याच्यासाठी पॉलिसीज आणा, डेव्हलपमेंट या सेक्टर्सची करा. जनरेटिव्ह AI मध्ये भरपूर पैसा आहे, इथं आपल्या पॉलिसीज येणं गरजेचं. आणि एक नवा शब्द त्यांनी वापरलाय, दॅट इज ऑरेंज इकॉनॉमी. ऑरेंज इकॉनॉमीमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर पैसा इथं आणता येऊ शकतो. ठीक आहे, ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे एंटरटेनमेंट इकॉनॉमी, राईट. सो या 4-5 जणांवर जर काम केलं तर दीज सेक्टर्स विल ऍक्ट ॲज अ न्यू फ्रंटियर, जे नवीन इन्कम म्हणजे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे, सॉफ्टवेअर वगैरे पैसे देतात आपल्याला, इकडनं पण पैसे चांगले मिळतील. याच्यामध्ये हा नवा टर्म त्यांनी इंट्रोड्यूस केला, दॅट इज ऑरेंज इकॉनॉमी. UPSC ठरल्याप्रमाणे ऑरेंज इकॉनॉमी काय असा प्रश्न तिथं विचारू शकते. एंटरटेनमेंट इंडस्ट्री डेव्हलप करणं इज ऑरेंज इकॉनॉमी, दॅट्स इट. ठीक आहे, सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पॉलिसी लिव्हर्स आपल्याला वापरता येतील. FTAचा वापर करा असं त्यांनी तिथं म्हणलंय. UK असेल, युरोपियन युनियन असेल, किंवा आत्ता आपण अमेरिकेसोबत काल परवाचं बघतोय. ठीक आहे, सो आता हे मेजर त्यांनी एक ओव्हरव्ह्यू आपल्याला ह्या टॉपिकचा इथं दिसून येतो. आता होतंय काय काय ते थोडंसं बघूयात. ठीक आहे, सगळ्यात पहिलं डिकपलिंग आपल्याला दिसून येते. वाईल ग्लोबल गुड ट्रेड्स स्टॅग्नेट्स, सर्व्हिसेस ट्रेड जो आहे तो एक्सपांड झालाय. ठीक आहे, सो दोघांमध्ये आता डिकपलिंग झाले. गुड कमी होत चालले, सर्व्हिसेस काय होत चालल्यात, वाढत चाललेले आहेत. सर्व्हिसेस डोमेस्टिक अँकरचं सुद्धा काम करतो. ठीक आहे, सो सर्व्हिस सेक्टर ऑफ GDP रोज फ्रॉम 49.9% इन 2024. ठीक आहे, 1.5% पॉईंट राईज ओव्हर द प्री पॅन्डेमिक ॲव्हरेज आपल्याला 50%च्या आसपास हा गेलाय. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली सर्व्हिसेस जो आहे हा FDI मॅग्नेटचं सुद्धा काम करतोय. सर्व्हिसेस अट्रॅक्टेड अराउंड 80.2% ऑफ टोटल FDI इन्फ्लोज 23 आणि 25 मध्ये. ठीक आहे, सो हा एक खूप इंटरेस्टिंग अस्पेक्ट आहे. सो जेवढे काही हे लागलेले आहेत FDI भारतामध्ये 80% सर्व्हिसेसमध्येच चाललाय. इट्स अ गुड थिंग ॲक्च्युली. वाय गुड थिंग, पैसा येतोय. वाय बॅड थिंग, ते इंडस्ट्रीकडे जाणं सुद्धा गरजेचं आहे. तिकडं कमी चाललंय, इकडं जास्त यायला लागलाय. ठीक आहे, सो दोन्ही गोष्टी आहेत, ही गोष्ट लक्षात असू द्या. त्याच्यानंतर हा इकॉनॉमिक अँकर म्हणून सुद्धा काम करतो, बऱ्याच लोकांना एम्प्लॉयमेंट देतोय, एक्सपोर्टचा रेझिलियन्स हा ठेवतोय. ठीक आहे, सो एम्प्लॉयमेंटचं सेफ्टी नेट म्हणून सुद्धा सर्व्हिस सेक्टर काम करते. सर्व्हिसेस अकाउंट फॉर 51.7% ऑफ नेट पेरोल ॲडिशन्स. ठीक आहे, सो जेवढं काही सध्या नवीन लोक जॉईन होत आहेत, मेजॉरिटी नवीन लोक अराउंड 50% हे आपल्याला सर्व्हिसेसमध्ये जॉईन झालेली दिसून येत आहेत. आणि हा एक्सपोर्ट बफरचं सुद्धा काम करतोय. इथं आपल्याला स्ट्रक्चरल सर्व्हिसेसमध्ये स्ट्रक्चरल शिफ्ट दिसतोय. कोणता स्ट्रक्चरल शिफ्ट आहे, बॅक ऑफिसच्या सर्व्हिसेस पासून आपण फ्रंट ऑफिस सर्व्हिसेस पर्यंत चाललोय. ठीक आहे, सो BPO पासून आपण प्रोडक्ट डेव्हलपमेंट पर्यंत चाललेलो आहोत. अशा पद्धतीनं फ्रंट ऑफिसमधून आपण नवा प्रोडक्ट तयार करून सेल करणार आहे. ठीक आहे, सो गुगल इज अ प्रोडक्ट. नवं गुगल तयार करणं विल बी द फंक्शन ऑफ फ्रंट ऑफिस. ते तयार झालेलं गुगल चालवणं, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत ते बघणं विल बी द फंक्शन ऑफ बॅक ऑफिस. आजपर्यंत काय होतं, या मोठमोठ्या कंपन्या प्रोडक्ट स्वतःच्या घरामध्ये तयार करणार आणि त्या प्रोडक्टला वापरत असताना आलेले प्रॉब्लेम सोडवण्यासाठीचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते भारतामध्ये उभा करणार. मग इथं आपले BPO मध्ये जाऊन लोक बसतात तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत. ठीक आहे, सो हा स्ट्रक्चरल शिफ्ट आपल्याला सर्व्हिसेसमध्ये सध्या दिसून येतोय. आपण फक्त ग्लोबल जायंट्सला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत नाहीये, आपण त्यांच्या सारखेच नवे प्रोडक्ट सुद्धा तयार करतोय. दिस इज आवर स्ट्रक्चरल शिफ्ट ऑफ द सर्व्हिसेस. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, राईट. त्याच्यानंतर मेजर अस्पेक्ट जर सांगायचा झाला पुढचा वाला, तर इथे एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, प्री किंवा मेन्स. प्रिलिममध्ये विच ऑफ द फॉलोइंग असेल, मेन्समध्ये
डिस्कस करा म्हणून काहीतरी क्वेश्चन तिथे विचारला जाऊ शकतो. सर्व्हिसेसनं जी स्टॅबिलिटी इकॉनॉमीला प्रोव्हाइड केलेली आहे, ही स्टॅबिलिटी सध्या अडचणीमध्ये सापडली आहे. पहिली अडचण जी आपल्याला इथं दिसून येते, दॅट डिफिकल्टी जिओ पॉलिटिकल फ्रॅगमेंटेशन्स. बरोबर. सो ह्या अलाइनमेंट सध्या बदलत आहेत. वर्ल्ड लेवलला जर आपण बघितलं तर ह्या जिओ स्ट्रॅटेजिक अलाइनमेंट जे आहेत, जे ऑलरेडी एस्टॅब्लिश होत आहेत, त्या चेंज होत चालल्या आहेत. म्हणजे कसं असायचं, युरोप आणि अमेरिका एकाच धोरणानं चालायचे, अलाइन झालेले होते. आता काल परवापर्यंत जवळच बघतो तर ह्या दोघांमध्येच भांडणं लागले. त्या ग्रीनलँडवरनं असेल, त्या नेटोवरनं असेल. ठीक आहे. सो अलाइनमेंट चेंज होत चाललेले आहेत. फ्रॅगमेंटेशन दिसून येतं, एक्स्ट्रीम नॅशनलिझम इथं दिसून येतं, किंवा अमेरिकेचा डिग्लोबलायझेशनचा प्रयत्न इथं आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. सो अशा अनसर्टन सिच्युएशन्सचा फटका नो डाऊट सर्व्हिसेसला बसणार आहे. आणि याची दाहकता जास्त काय आहे तर 50% सर्व्हिसेसच देते. ठीक आहे. सो त्याच्यामुळं एक मेजर प्रॉब्लेम इन फ्युचर क्रिएट होऊ शकतो, ही भीती सुद्धा इथं सांगण्यात आलेली आहे. ठीक आहे. सो ग्लोबल ट्रेड स्टॅग्नेशन दिसून येतं. इमिग्रेशनचे नॉर्म जे आहेत ते मोबिलिटीला कमी करतायत, जसं की US मध्ये झालं. H1B एक मेजर इश्यू सध्या चालू आहे. त्याच्यानंतर डेटा लोकलायझेशन रूल्स थ्रेटनिंग द क्रॉस बॉर्डर डिलिव्हरी मॉडेल. प्रत्येक देश डेटा लोकलायझेशनच्या मागं लागलेला आहे. म्हणजे जनरली कसं असतं बघा, आता आपण लेट्स से फेसबुक वापरतोय किंवा कोणतंही इंस्टाग्राम वगैरे वापरतोय. सो आपला डेटा त्यांच्या सर्व्हरवर वेगवेगळ्या देशांमध्ये असतोय. आता गव्हर्नमेंट काय म्हणतं कंट्रीचं, की तो डेटा तुम्ही काय करा, लोकलाइज करा. म्हणजे भारतीयांचा डेटा तुम्ही दुसऱ्या देशामध्ये स्टोअर करून ठेवू नका, भारतामध्येच ठेवा. याच्यामुळे क्रॉस बॉर्डर सप्लाय जो आहे त्याला फटका बसणार आहे. ओके. म्हणजे आपण जर म्हणलं मेटाला की भाई इथलं इथंच करायचं, बाहेर घेऊन जायचं नाही, सो साहजिक आहे ते मेटा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून हेडेक त्याच्यासाठी होऊन जाणार आहे. ओके. सो क्रॉस बॉर्डरची मुवमेंट सध्या चालू आहे डेटाची, दॅट विल बी अ हिंडरन्स इन लॉंग रन. ठीक आहे. हा एक मेजर प्रॉब्लेम आपल्याला इथे दिसून येतो. त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम जो मेजर प्रॉब्लेम जो आहे तो टेक्नॉलॉजिकल डिस्रप्शन्स भयानक पद्धतीनं वाढलेत. जसं की AI इनोव्हेशन आहे. ठीक आहे. सो AI रोज काहीतरी नवं चेंज करून टाकते. वर्कर अडॉप्शन जे आहे ते कमी कमी होत चाललंय. त्यानंतर जिथं भारत पैसे कमवत होता, रुटीन कोडिंग असेल किंवा BPOचे टास्क असतील, ते आता ऑटोमेशनकडेच निघालेलं आहे. ठीक आहे. सो आपले जे सध्या काम करणारी लोक आहेत त्यांना मे बी येणाऱ्या काळामध्ये नोकरी जाण्याचा धोका तिथं राहू शकतो. सो ट्रॅडिशनल मॉडेल जे आहे तो मॉडेल आपला थोडासा वीक होऊ शकतो ड्यू टू टेक्नॉलॉजिकल डिस्रप्शन्स. आणि शेवटचा एम्प्लॉयमेंट पॅराडॉक्स आपल्याला दिसून येतो. सर्व्हिसेसमध्ये ग्रोथ जास्त आहे, सर्व्हिसेसमध्ये किंमत किंवा पगार जास्त मिळतो, पण जास्त जॉब्स तिथे क्रिएट होत नाहीयेत. ठीक आहे. सो हा एम्प्लॉयमेंटचा पॅराडॉक्स आपल्याला तिथं सांगता येऊ शकतो. रिझन बिंग इथं आपल्याला स्किल मिसमॅच दिसणार आहे. इथं काय दिसणार आहे आपल्याला, स्किल मिसमॅच दिसणार आहे. जेंडरचा इश्यू आपल्याला इथं दिसून येणार आहे. आणि जे टेक्नॉलॉजिकल डिस्रप्शन्स आहे याच्यामुळं नवे जॉब क्रिएट होत आहेत, हाय पेईंग जॉब आहेत, जाणारी लोक कमी आहेत. ठीक आहे. सो तो एम्प्लॉयमेंट पॅराडॉक्स जो आहे हा इथं डेव्हलप होत असलेला आपल्याला सांगता येतो. ठीक आहे. सो दीज आर सम मेजर इश्यूज. त्याच्यानंतर स्ट्रक्चरल फिक्शन सुद्धा दिसून येतं. जसं की स्किल गॅप आहे, वर्कफोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे, पण जनरेटिव्ह AI साठी लागणारा जो स्किल सेट आहे तो सध्या अवेलेबलच नाही आहे. मग हे सांगण्यासाठी त्यांनी एका रँकचा सुद्धा आधार घेतलाय. ठीक आहे. सो इंडिया रँक्स 36 इन फ्रंटियर टेक्नॉलॉजी रेडीनेस. आपण थोडंसं मागं पडलो इथं. बरोबर. सो स्किल रेडी वर्कफोर्स आपली सध्या तरी दिसून येत नाहीये, आपण रेडीनेस तेवढा दाखवत नाहीये. रॅपिड जनरेटिव्ह AI अडॉप्शन रिक्वायर्स पिवट फ्रॉम रुटीन प्रोसेसेस टू द स्पेशलाइज जजमेंट. स्किल सेटमध्ये इथं प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर थोडा टेक्निकल एरियरकडे जायचं ठरवलं तर रेग्युलेटरी लॅग आपल्याला दिसून येतो. पटकन कंपनी एस्टॅब्लिश करता येत नाहीये किंवा पटकन कंपनी चालवता येत नाहीये. आता हा प्रॉब्लेम नेमका कुठे दिसून आला, डेटा सेंटर्सच्या बाबतीमध्ये दिसून आला. ठीक आहे. डेटा सेंटर्सला सध्या आपण कमर्शियल बिल्डिंगमध्ये क्लासिफाय करतो. ठीक आहे. कमर्शियल बिल्डिंगमध्ये क्लासिफाय केलं की एनर्जीचे जे कन्झम्पशन, एनर्जीची जी कॉस्ट आहे, ही एनर्जी कॉस्ट डेटा सेंटरसाठी वाढून जाते. मग साहजिक आहे, विचार कंपनी जी एस्टॅब्लिश करते ते विचार करेल की माझी एनर्जी कॉस्ट जर एवढी जात असेल तर इथं का करू नये. ठीक आहे. सो हा रेग्युलेटरीचा इश्यू आपल्याला इथे दिसून येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम जो आहे हा प्रॉब्लेम आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिटमध्ये दिसून येतो. स्पेसिफिकली त्यांनी सांगितलं की मेजर 2 सेक्टर्स विदिन द सर्व्हिस सेक्टर, जसं की टुरिझम, भयानक स्कोप आहे टुरिझमला.
पण हा इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिट असल्यामुळे तो तयारच होत नाहीये. ठीक आहे, जसं की लॅक ऑफ मरिनाज लिमिट द ब्ल्यू इकॉनॉमी, लॅक ऑफ मॅनेज ट्रेल्स लिमिट द हायकिंग इकॉनॉमी. ठीक आहे, आता तुम्हाला हे सांगण्याची गरज नाहीये, तुम्ही आजूबाजूला ह्या गोष्टी बघत असताय. ठीक आहे, टुरिझमचं इन्फ्रास्ट्रक्चरचं स्टेटस भारतामध्ये काय आहे बघितलं तर लक्षात येईल. आपण फिरायला बिरायला जातो, जिथं जाणार आहे तिथं काय काय सर्व्हिसेस मिळतात, काहीच मिळत नाही तिथं, म्हणून फिरणं पण टाळलं जातं. ठीक आहे, एखादं दुसरं सेंटर प्रॉपर डेव्हलप असतं बघा, तिथं गर्दी पण खूप जास्त असते, का तर त्या बाकीच्या सगळ्या सर्व्हिसेस त्या अवेलेबल आहेत इन्फ्रास्ट्रक्चरच्या. ठीक आहे, सो ब्ल्यू इकॉनॉमी आपल्याला डेव्हलप करता येऊ शकते, खूप मोठी कोस्टलाईन आहे आपली. ठीक आहे, त्याच्यानंतर हायकिंग इकॉनॉमी करता येऊ शकते, एवढे मोठे डोंगर रांगात आपल्याकडे, करायला काय हरकत आहे, पण प्रॉपर डेव्हलप झालेलं नाही आहे म्हणून लोक तिथं सहजासहजी जात नाही आहेत. ठीक आहे, सो हा एक डेफिसिट आपल्याला सांगता येऊ शकतो. त्याच्यानंतर मग IT आणि IT इनेबल्ड सर्व्हिसेस सध्या एका इन्फ्लिक्शन पॉईंटवर आहेत. AIनं हा इन्फ्लिक्शन पॉईंट तयार केला आहे. करो आणि मरोची परिस्थिती इथं आलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे, सध्याचा विचार केला तर ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सची जी इकोसिस्टीम आहे भारतामध्ये ही डेव्हलप होत असलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे, प्रॉब्लेम जो आहे तो व्हॅल्यू शिफ्टचा सांगता येतो. शिफ्ट फ्रॉम व्हॉल्यूम टू व्हॅल्यू, AI रिप्लेसिंग रुटीन कोडिंग आपल्याला दिसून येते आणि एनर्जीचा खूप मोठा कन्स्ट्रेंट आपल्याला सांगता येतो. ठीक आहे, भारतामध्ये ऑलरेडी एनर्जी कन्झम्पशन खूप जास्त आहे, अवेलेबिलिटी खूप कमी आहे. मग आता हे कमी अवेलेबिलिटीमध्ये पुन्हा एनर्जीला जर मला तिकडं पाठवायचं झालं तर साहजिक प्रॉब्लेम क्रिएटच होणार आहेत. ठीक आहे, हा एक मेजर कन्सर्न आपल्याला तिथं सांगता येतो. त्याच्यानंतर मग सोल्युशन त्यांनी सांगितले डीप टेककडे पिवोट करणं गरजेचं आहे. फंडिंग वाढवावी लागेल आपल्याला, अराउंड 78% फंडिंग वाढवता येऊ शकते. जनरेटिव्ह एआयचे स्टार्टअप्स जे आहेत हे स्टार्टअप्स आपल्याला वाढवता येऊ शकतात. डेटा सेंटर्सला इसेन्शियल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून तुम्ही हे करा, रिकग्निशन द्या, तिथं बी सोल्युशन आपल्याला काढता येऊ शकतं. ठीक आहे, सो ह्या 2-3 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आपल्याला दिसून येतात. टुरिझम हे असं कार्ड आहे जे आपल्याला चांगल्या पद्धतीनं प्ले करावं लागेल. ठीक आहे, मग डोमेस्टिक बूम सध्या आहे का? येस, वाढलेली आपल्याला दिसून येते. हॉटेल ऑक्युपन्सीचा रेट सुद्धा अराउंड 60% आहे, चांगला आहे. फक्त इंटरनॅशनल लॅग दिसून येतो, म्हणजे भारतीयच इकडे तिकडे बोंबलत फिरतायत. इंटरनॅशनल टुरिस्ट जे पैशावाले आहेत त्यांना भारताकडे अट्रॅक्ट करणं गरजेचं आहे आणि हा इंटरनॅशनल लॅग सध्या आपल्याला दिसून येतोय. गोव्याच्या बाबतीमध्ये झालं, गोव्यामध्ये बरेचसे इंटरनॅशनल टुरिस्ट जे आहेत, फॉरेनर्स जे आहेत, हे न्यू इयरला यायचे आणि आय गेस मागच्याच वर्षी गोवा रिकामा होता अख्खा न्यू इयरच्या केसमध्ये, म्हणजे त्यांचा सीझन अख्खा रिकामा ह्याच्यात गेलाय. राईट, सो इंटरनॅशनल पर्यटक आलेच नाहीत तिथं. सो तो एक खूप मोठा गॅप आपल्याला सध्या दिसून येतो. आता नंबर्समध्ये सांगायचं झालं तर फॉरेन अरायव्हल्स जवळपास 11% कमी आहेत प्री पॅन्डेमिक लेवलचा विचार केला तर. ठीक आहे, ब्ल्यू इकॉनॉमीच्या फोकसने आपण जर जात असेल तर मरीनाज आपण डेव्हलप करू शकतो. यॅचिंग असेल किंवा क्रुझिंग इथं डेव्हलपमेंट करता येईल, म्हणजे सध्या डेव्हलपमेंट नाही आहे. मग सोल्युशन त्यांनी सांगितलं की नॅशनल मरीना डेव्हलपमेंट पॉलिसी आणावी, जी प्रायव्हेट ऑपरेशन्सला काय करू शकते तिथं वाढवू शकते. सो मरीना डेव्हलपमेंट एक चांगला पैसा ब्ल्यू इकॉनॉमीमध्ये देईल. ग्रीन आणि मेडिकल इकॉनॉमीमध्ये ॲप्लेशियन स्टाईल लॉंग डिस्टन्स हायकिंग ट्रेल जे आहेत हे जर बनवले तर इथं आपल्याला खूप जास्त फायदा होईल. ठीक आहे, जो US मध्ये ॲप्लेशियन म्हणजे कुठे दिसणार आहे, US मध्ये दिसणार आहे. US मध्ये अशा मोठमोठाले ट्रेल्स एक्झिस्ट करतात. सो लोकल इकॉनॉमीला ते चांगलं बूस्ट तिथं देतात. मग तसं काही आपल्याला करता आलं तर एक चांगली डेव्हलपमेंट आपल्याला नक्कीच भारताच्या केसमध्ये सुद्धा दिसू येऊ शकते. हायकिंग इकॉनॉमी याला त्यांनी म्हटलंय. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक सेक्टरचा जर विचार केला तर इफिशियन्सीचे गेन्स आपल्याला ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिकमध्ये दिसतात. पोर्ट टर्न अराउंड टाइम सध्या कमी झालाय, 43 तासांवरनं तो 30 तासांपर्यंत आलेला आहे. रेल फ्रेट जे आहे ते 1.6 बिलियन टन्सपेक्षा सध्या जास्त दिसतं. नो डाऊट डेव्हलपमेंट आहे. ठीक आहे, सो इथं त्यांचं म्हणणं आहे की आपलं ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक जे आहे याच्यामध्ये डेव्हलपमेंट दिसते. ठीक आहे, पण या डेव्हलपमेंटला जर आणखी बूम करायचं असेल तर व्हॅल्यू ॲडिशन आपल्याला इथं करणं गरजेचं आहे. व्हॅल्यू ॲडिशन जे आहे ते इथं करणं गरजेचं आहे. ठीक आहे, ही एक गोष्ट लक्षात असू द्या. त्यानंतर एक नवा कन्सेप्ट आला, मागच्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्येच तो इंट्रोड्यूस झाला होता, सर्व्हिफिकेशन म्हटलं जातं त्याला. ठीक आहे, सो मॅन्युफॅक्चररच आता सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय.
ठीक आहे. सो इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग इज अ इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी. आपलं सेकंडरी सेक्टरमध्ये ते येतं. सो सेकंडरी सेक्टरमध्ये ऑपरेट होणारी एक कंपनी आता सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते, मॅन्युफॅक्चरिंग सोबतच सर्व्हिसेस सुद्धा प्रोव्हाइड करते. ठीक आहे. सो याला सर्व्हिफिकेशन त्यांनी म्हटलंय आणि हे सर्व्हिफिकेशन आपल्याला वाढत 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 चाललेलं दिसून येतं. EVच्या बाबतीमध्ये हे सर्व्हिफिकेशन आले. ठीक आहे. सो आपण गाडी घेतली की पुन्हा मॅन्युफॅक्चररकडे जाण्याची गरज नसायची आधी. आता EVमध्ये तसं नाहीये. मॅन्युफॅक्चरर्स नंतरच्या सर्व्हिसेस सुद्धा तिथं काय करतो, आपल्याला EVमध्ये प्रोव्हाइड करतो. दॅट इज सर्व्हिफिकेशन. ठीक आहे. याला सॉफ्टवेअर ऑन व्हील्स म्हटलं जातं. ऑटोमोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स इन्क्रीजिंगली रिलाय ऑन R&D, डिझाईन अँड लॉजिस्टिक. ठीक आहे. सो इथं सर्व्हिफिकेशन सुद्धा इकॉनॉमीचं वाढत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि न्यू फ्रंटियर्स जे आहेत, न्यू फ्रंटियर्समध्ये त्यांनी स्पेस कमर्शियलायझेशन आणि ऑरेंज इकॉनॉमीवर फोकस करा असं सांगितलंय. ठीक आहे. सो हे करण्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आणि डेटा प्रोडक्ट कमर्शियलायझेशन हे सोल्युशन त्यांनी तिथं दिलेलं आहे. इव्हन दो आपण करतोय, पण नवीन काय करायचं, PPP घेऊन या आणि डेटा प्रोडक्टचं कमर्शियलायझेशन करा. हे एक सोल्युशन त्यांनी तिथं दिलं आहे. आणि ही ऑरेंज इकॉनॉमी मीडिया एंटरटेनमेंट इकॉनॉमी आहे. ठीक आहे. सो सध्याच्या स्टेटसचा विचार केला तर राईट नाव द सेक्टर इज व्हॅल्यूड ॲट 2.5 ट्रिलियन रुपीज. कॉन्सर्ट इकॉनॉमी वाढत असलेली आपल्याला दिसून येते. फक्त ही जास्त का वाढत नाहीये, रेग्युलेशन्स तिथं आडवे येतात, फ्रिक्शन क्रिएट करतात. म्हणजे तुम्हाला एखादा कॉन्सर्ट ऑर्गनाईज करायचा असेल तर एक 10 ते 15 क्लिअरन्सेस आपल्याला लागतात, जे क्लिअरन्सेस तेवढ्या लगेचच रेकॉर्ड टाईममध्ये आपल्याला मिळत नाहीत. आणि बऱ्याचदा हे कॉन्सर्ट जे आहेत ते विथ इश्यूज पुढे आलेले दिसून येतात. ठीक आहे. सो तिथं कमी करावं लागेल. हे करण्यासाठी सिंगल विंडो क्लिअरन्स फॉर द लाईव्ह इव्हेंट्स, ओपन हेरिटेज साईटमध्ये आपल्याला हे कॉन्सर्ट जे आहे, जसं युरोपमध्ये चालतं, हे कॉन्सर्ट तिथं आपल्याला करता येऊ शकतात. ठीक आहे. भरपूर मोठा स्कोप आहे. म्हणजे एक एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर एक अमेरिकन सिंगर आहे टेलर स्विफ्ट नावाची. ठीक आहे. तिनं पोस्ट कोविड पॅन्डेमिक संपल्यानंतर ज्यावेळेस संपूर्ण कॉन्सर्ट इकॉनॉमी शॉकमध्ये होती. ॲक्च्युली अमेरिकेमध्ये कॉन्सर्ट इकॉनॉमी खूप मोठी आहे. कॉन्सर्ट इकॉनॉमी म्हणजे काय, गायक एका शहरात जातोय, गातोय, पुढे लोक ऐकत बसतात. दॅट इज कॉन्सर्ट. ठीक आहे. सो सगळं शॉकमध्ये असताना या महिलेनं अमेरिकेची टूर केली आणि जवळपास $1 बिलियन जनरेट केले. $1 बिलियन कॉन्सर्टची ती टूर होती. एक सिंगल कलाकार आहे, एक सिंगल कॉन्सर्टचा इव्हेंट. तो एक सिंगल इव्हेंट म्हणजेपेक्षा चेन ऑफ कॉन्सर्ट्स तिथं असणार आहेत विदिन अ सिंगल टूर. $1 बिलियन जनरेट एका टूरमध्ये झालेत. असे भरपूर सिंगर आहेत आपल्याकडे, ऐकणारी लोक पण खूप जास्त आहेत. ठीक आहे. सो ऑरेंज इकॉनॉमी एक खूप चांगला रोल प्ले करेल लॉंग टर्ममध्ये. इकॉनॉमिक सर्वे इथं खूप चतुर आहे बघा. शातीरपणे त्यांनी बरोबर शोधलंय की पैसा कुठं जास्त मिळेल आपल्याला. सो ती ऑरेंज इकॉनॉमी लक्षात असू दे. प्रिलिम्ससाठी नो डाऊट व्हॉट इज ऑरेंज इकॉनॉमी. मेन्समध्ये आय एक्सपेक्ट की खूप मोठा प्रश्न हाऊ टू डेव्हलप या पद्धतीनं ऑरेंज इकॉनॉमीसाठी नक्कीच विचारला जाऊ शकतो. सो अकॉर्डिंगली मेन्सच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशनला जाचाल त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑरेंज इकॉनॉमी करायची आपल्याला. इश्यूज, सोल्युशन, चॅलेंजेस. ठीक आहे. सो जे आपली कॅसेट दरवेळेसची असते ते तिथे थोडंसं बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. लक्षात राहील सगळ्यांना. सो ऑरेंज इकॉनॉमीवर काम करणं गरजेचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डोमेस्टिक पिलर्समध्ये रिअल इस्टेट फायनान्शियलायझेशन त्याचं चालू आहे. ठीक आहे. रिअल इस्टेटवर आय डोंट एक्सपेक्ट की एखादा प्रश्न विचारला जाईल म्हणून. आता लॉंग टर्मचं विजन जर मी ठेवलं सर्व्हिसेसचं तर 3 गोष्टी त्यांनी सजेस्ट केलेल्या आहेत. इथून पुढे सर्व्हिसेसला जर मला पुश करायचं असेल, इथून पुढे सर्व्हिसेसचा जर मला पुश करायचं असेल तर काय करणं गरजेचं आहे, याला स्ट्रॅटेजिक अनलॉक म्हटलं जाईल. ठीक आहे. येणाऱ्या 10 वर्षांमध्ये सर्व्हिस सेक्टरमध्ये काय डेव्हलपमेंट पाहिजेत. सो 3 डेव्हलपमेंट त्यांनी सांगितलेले आहेत. रेग्युलेटरी डिकम्पोजिशन होणं गरजेचं, रेग्युलेशन कमी होणं गरजेचं, अनबंडलिंग ऑफ द रेग्युलेशन होणं तिथं गरजेचं आहे. मॉडर्न सर्व्हिसेसला सहजासहजी तिथं क्लिअरन्सेस मिळणं गरजेचं आहे. कारण नवीन काहीतरी सर्व्हिस रोज तयार होतीये आणि ती जुन्या लिगसी रेग्युलेशनमध्ये कुठेतरी अडकून पडते. सो ते अनबंडलिंग होणं गरजेचं आहे. मग त्यासाठी त्यांनी एक प्रॉपर शब्द इथं वापरला आहे, दॅट इज रेग्युलेटरी डिकम्पोजिशन. सो नियम बदला. जुने लिगसी नियम जे आहेत संपलं, त्यांची युटिलिटी संपले, बदला, नवीन नियम तिथे घेऊन या. उदाहरण जर द्यायचं झालं तर डेटा सेंटरसाठी नॉर्म वेगळे ठेवा, सिंगल विंडो इव्हेंट्स तिथं ठेवा. त्याच्यानंतर पुढचा आस्पेक्ट जो त्यांनी सांगितलाय तो आहे ट्रेड पॉलिसीचा. लेव्हरेज FTSचा वापर केला पाहिजे.
जसं की UK बरोबर असेल, युरोपियन युनियन बरोबर असेल, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली मोड 4 ॲक्सेस जो आहे, हा मोड 4 ॲक्सेस या FTAs मध्ये घेऊन या. मोड 4 म्हणजे नॅचरल प्रेझेन्स म्हटलं जातं बघा. इकॉनॉमीमध्ये तुम्ही बघितलं असेल, मला दुसऱ्या देशामध्ये सहज जाऊन काय करता येते, तिथं काम करता येते. सो ह्या मोड 4चा ॲक्सेस तिथं पाहिजे. हे येत्या 10 वर्षांमध्ये आपण FTA मधून करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इनोव्हेटिव्ह इकोसिस्टीम पाहिजे. इनोव्हेटिव्ह इकोसिस्टीमसाठी सिंगापोरियन मॉडेल वापरा असं त्यांनी सजेशन दिलंय. ठीक आहे, हे विथ एक्झाम्पल लिहिता येईल. काय आहे सिंगापोरियन मॉडेल हे समजलं नाही तरी मेन्समध्ये ठोकण्याचा प्रयत्न करा. सर्व्हिसेसमध्ये सोल्युशन टाकायचं झालं, सिंगापोरियन मॉडेल वापरा म्हणायचं, R&D वाढते. दॅट्स इट. ठीक आहे. सो गव्हर्नमेंट इनेबलर म्हणून काम करेल, मिशन ड्रिव्हन काम करेल. ठीक आहे. आणि प्रायोरिटी डोमेन्स जे सध्याचे आहेत, बायोटेक किंवा क्लीन एनर्जी, याच्यामध्ये काम करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर फायनली जर सांगायचं झालं तर आपल्याला आपल्या सर्व्हिसेसमध्ये पिव्होट आणावा लागेल. आत्ता सध्या सर्व्हिस लेड ग्रोथ चालू आहे आपली. पिव्होट कुठं करायचं आहे, दिशा कुठे घेऊन जायची आपली, नॉलेज लेड लीडरशिपकडे. जँकी पँकी शब्द इथं वापरलेले आहेत. ठीक आहे. एसेमध्ये कामाला येतं बघा. हे एसेमध्ये तुम्हाला इथं कामाला येईल. ठीक आहे. सो ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे आपल्याला. इंडिया सध्या स्टॅबिलायझरपासून ॲक्सिलरेटरकडे चाललेला आहे. इंटिग्रेशन चालू आहे. रेग्युलेटरी फ्रिक्शन आणि स्किल गॅप जर मला कमी करता आला तर त्या केसमध्ये आपला हा जो सर्व्हिसेसचा येणाऱ्या काळातला प्रॉब्लेम आहे, हा येणाऱ्या काळातला प्रॉब्लेम आपल्याला नक्कीच तिथं काय करता येऊ शकतो, मिटवता येऊ शकतो. लक्षात राहील सगळ्यांना? चालेल. पुढच्या टॉपिककडे आपण जाऊयात आता.